स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली, माननीय रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, तसेच माननीय प्रनिल गिल्डा सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी मिरज उपविभागात मोटरसायकल चोरट्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे माननीय श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलीस चौकी ठाणे मिरज यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सूचना देऊन सदर पथकास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 45/2025 व 55/2025 प्रमाणे दाखल गुन्ह्यांचा तपास करून मोटरसायकल चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। दिनांक 8/3/2025 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल 1261 सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 1112 मोहसिन टेनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गुन्हा रजिस्टर नंबर 45/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) मधील चोरीस गेलेले काळे रंगाचे व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलची मोटरसायकल हे दोन इसम नामे रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली येणार आहेत। अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल 1261 सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद पथकानं तात्काळ कारवाई करत 2 खासगी वाहनांना रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली सापळा रचून थांबले असताना 2 संशयित इसम हे त्यांच्याकडील असलेल्या काळ्या रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे 2 इसम संशयित वाटल्यानं पोलिसांनी लागलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय 24 वर्ष राहणार नदीवेस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, प्रथमेश बाबासो सुर्वे वय 25 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट बहे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असं सांगितलं। त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत विचारणा केली असता ते काही एक माहिती न देता उडवाउडवीची उत्तर देऊ लागल्यानं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर मोटरसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरली असल्याचं सांगितलं। सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर 2 इसमांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपण आणखी मोटरसायकली चोरी केली असल्याचं सांगून त्या मोटरसायकली जिथे लपवून ठेवल्यात ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटरसायकल काढून देतो असं सांगितल्यानं आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी 5 मोटरसायकली लावलेल्या दाखवल्या। त्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या। त्यानंतर सदर आरोपी यास माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीस 11/3/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सदर कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली, माननीय रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, तसेच माननीय प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार विठ्ठल गुरव, सूरज पाटील, अभिजित धनगर, अभिजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, जावेद शेख, बसवराज कुंदगोळ, चालक पोलीस हवालदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेले सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हे करतात।